हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही कुठे चाललो आहे ते थोड्या वेळ तुम्हाला समजेलच. आज काय रेसिपी वगैरे काही नाही किंवा घरातलं शूट नाही, बाहेर आम्ही चाललो आहे. इथे आम्ही स्टॉपवर थांबलो होतो रिक्षाची वाट बघत. एक काकीसुद्धा येणार होत्या, त्या पण आल्या आणि त्यानंतर आम्हाला रिक्षासुद्धा मिळाली. मग आम्ही गेलो जिथे आम्हाला जायचं होतं तिथे. म्हणजेच की मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केला होता, तोच बघण्यासाठी आम्ही आलेलो. तर इथे आल्या ना एकदम पॉझिटिव्ह वाईब्स जाणवल्या. इथे बघू शकता इतकी सुंदर रांगोळी काढलेली ना की तिथं बघतच बसावं असं वाटत होतं. तसंच सगळ्या बायकांना इतक्या सुंदर नटल्या होत्या ना. सगळ्यांनी नऊवारी घातली होती, जे जे पार्टिसिपेट करणार होत्या त्या आणि त्यांच्यासोबत आलेल्या. अशा पद्धतीनं बघू शकता किती सुंदर रांगोळी काढलेली आहे. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि मी पहिल्यांदाच आले असं मी का म्हणते, कारण असा कधी योगच आला नाही की मी काय बघण्यासाठी इकडं आले. इथं बरीचशी नाटकं होतात या सांस्कृतिक हॉलमध्ये. तर इथे ना छान असं सुंदर तयारी चालू होती सगळीकडे. आणि इथे पहिल्यांदाच असं थिएटरचं एक्सपिरियन्स घेतल्यामुळे ना मी खूप आतून खुश होते आणि कार्यक्रम बघण्यासाठी पण खूप आतुर होती, कारण मी मंगळागौरीचा असा प्रत्यक्षदर्शनी असा कार्यक्रम कुठेच बघितला नाही. त्यानंतर मग मी तुला वेफर्स पाहिजे होते ते आणण्यासाठी क्रॉस करून जायचं होतं रस्ता, पण इथे ना खूप मोठी रॅली आली, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही वेफर्स आणायला. ही रॅली बघतच थांबलो होतो. खूप मोठी होती, त्याच्यामुळेच प्रमुख पाहुण्यांना पण वेळ झाला येण्यासाठी, कारण रस्ता खूप अडवला होता त्या लोकांनी. त्यानंतर मग प्रमुख पाहुण्या आल्या आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. दीपप्रज्वलन वगैरे झालं, भाषण वगैरे झालं. तर मग मंगळागौरीचं पहिलं जे सादरीकरण आहे ते इथे चालू झालं आणि पहिल्याच सादरीकरणामध्ये इतक्या अंगावर शहारे आले ना की खरंच खूप छान डान्स केला त्या बायकांनी. जाड जरी असल्या तरी त्या इतक्या हलत होत्या ना, म्हणजे छान, म्हणजे त्याला एनर्जी लागते मंगळागौरीच्या डान्ससाठी. तर ती इथं दिसून आली आणि 10 मिनटात तो सादर करायचा होता. त्याने टाईम लिमिट ठेवला होता, कारण स्पर्धा असल्यामुळे ना टाईम गरजेचा आहे, नाहीतर कोणी कितीही वेळ नाचेल असं होत नाही ना. आणि मी जाताना ना मी तुलासुद्धा सोबत घेऊन गेली होती. आधी तिला घेऊन जाणार नव्हती, मग म्हटलं माझंच मन राहिलं नाही, म्हटलं चल तू पण बघशील काय कसा कार्यक्रम असतो ते. सांस्कृतिक केंद्रामध्ये येण्याचा योग खरं तर आमच्या बचत गटातल्या एका काकींमुळंच आला, कारण त्यांची मुलगी या स्पर्धेत भाग घेतली होती. त्यामुळे त्यांनी फोन करून सांगितलं होतं की आवर्जून तुम्ही या म्हणून. मग अजून एक बचत गटातल्या काकी आणि मी आणि मितू असं तिघीजणी गेलो होतो. आणि ज्या काकींनी सांगितलं त्यासुद्धा आल्या होत्या, पण त्या दुसरीकडे बसल्या होत्या आणि आम्ही दुसरीकडे बसलो होतो. तर अशा पद्धतीनं दुसरा परफॉर्मन्ससुद्धा चालू झाला, बघू शकता इथे. आणि ह्यांनी तर इतका सुंदर केला ना की गाणं स्वतःहून तोंडून म्हणून त्यांनी सादरीकरण केलं. काही जणांना जे गाणी ऑलरेडी तयार असतात ना त्या गाण्यांवर सादरीकरण केले आणि जवळजवळ 7व्या सादरीकरणापर्यंत आम्ही थांबलो, म्हणजेच की मंगळागौरीच्या. त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो, कारण मग 7वा डान्स आमच्या काकींच्या मुलगीचा होता, तो बघितला आणि मग आम्ही घरी निघालो, कारण बराच वेळ होणार होता. आधीच कार्यक्रम चालू होण्यासाठी भरपूर वेळ झाला होता. आम्ही 4 वाजता गेलो होतो, 5:30 वाजता कार्यक्रम चालू झाला आणि त्यानंतर आम्ही 7च्या दरम्यान काहीतरी बाहेर पडलो तिथून. तर अशा पद्धतीने बघू शकताय फुगड्या किंवा काठवट कणा, घोडा वगैरे असं भरपूर सारे ॲक्टिव्हिटी होत्या त्याच्यामध्ये. आम्ही ना गौरी गणपतीमध्ये हे सगळे खेळ खेळतो खरं तर, आणि मंगळागौरीमध्ये सुद्धा हे खेळले जातात. आणि मंगळागौरीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं, म्हणजे नऊवार बघू शकता तुम्ही किती छान नेसल्यात त्या बायका आणि इतकं सुंदर सादरीकरण करतायत ना की बघतच बसावं असं वाटत होतं.
आहे ना 7व्या खेळाचं सादरीकरण चालू होतं, जे आमच्या काकींच्या मुलगीनं सहभाग घेतला होता ते. या सादरीकरणामध्ये ना स्त्रीची प्रत्येक रूपं दाखवण्यात आली आहे. जसं की आता स्त्रिया कोणत्या क्षेत्रात कमी नाही आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे. जसं की वकील, पोलीस, शिक्षिका, पार्लर, पुन्हा भाजी विकणे, घरात आई म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये स्त्री मागे नाही. ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. तेच इथं सादरीकरण केलेलं आहे आणि छान असा संदेशसुद्धा दिलेला आहे त्यांनी या सादरीकरणातून. आणि ते बघून ऐकून ना इतकं सुंदर वाटत होतं ना की डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे ना हा मी कार्यक्रम मिस केला नाही म्हणून मला खूप बरं वाटलं. कारण मी खरं तर जाणार नव्हते आधी, पाऊस असेल म्हणून, पण पाऊस पण नव्हता त्याच्यामुळे मग गेलो आणि इतका सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला ना की खूप समाधान. म्हणजे मी आत्तासुद्धा बोलते ना तर अंगावर काटा येतो आहे बघताना. इतका सुंदर कार्यक्रम होता आणि अनुभवसुद्धा माझा चांगला होता या कार्यक्रमाबाबतीत. तर अशा पद्धतीने आम्ही छान असं एन्जॉय केलं. हा शेवटचा होता आमच्यासाठी, कारण 10 होते पण त्यातले 7पर्यंत आम्ही थांबलो. तिथून मग आम्ही निघालो.
हे सांस्कृतिक केंद्र ना चौपाटीवरच असल्यामुळे ना तिथे भरपूर सारे पाणीपुरीचे ठेले आहेत आणि ते बघितल्यानंतर मितूला काही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहिलं नाही. त्यामुळे ती मला बोलवते, मम्मा मला रगडा पॅटीस घेऊन दे. तर मी तिला ते घेऊन दिलं. त्यानंतर इथे बघू शकताय सगळीकडे ना 15 ऑगस्टची तयारी चालू आहे. सगळीकडे जिलेबीचे ठेले वगैरे लागलेले आहेत. स्वराजला येताना ना मी भेळ घेऊन आली होती आणि मी आणि काकीने शेवपुरी खाल्ली होती. अशा पद्धतीनं मग स्वराज रुसला होता, थोडा वेळ झाला होता म्हणून. तर मी त्याला मनवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणलासुद्धा तो. त्यानंतर मग मी तुला म्हटलं कपडे वगैरे इस्त्री करून घे, जे काय शाळेचे उद्या लागणार आहेत घालायला ते इथं करत बसली. माझा इस्त्रीला बाहेर द्यायचा ताप खूप वाचला आहे, कारण मी तुला खूप छान इस्त्री करता येते. त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले. एक टॉप हात लावण्यासाठी आला होता, तोच इथं मी करत होती. जवळजवळ 8:30 वाजत आले असतील आणि हा टॉप पूर्ण करून घेते. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.